जय भैरवनाथ. बघा मग आता आता ती सोन्याची लंका आणि पाताळातून कोण आलं, ऐरावण मैरावण आले ते फिरायला, आणि त्याने ती सोन्याची लंका पाहिली. आईला म्हण इडं जर आपलं राज्य असलं राक्षसांचं किती मजा येईल म्हणून. मग त्याने काय केलं, कपट, ते रूपं बदलायची. आजही काय काय लोक रूपं बदलतात, खरं रूप असं वेगळं आणि दाखवतात वेगळं. आणि मग तिनं काय केलं, त्यांची बहीण होती कैदशी, आणि मग त्या कैदशीला त्याने आणलं. त्या पलस्तीला सांगितलं का ही आमची बहीण आहे, आम्ही तुम्हाला द्यायची इच्छा आहे म्हणा आम्हाला. आणि मग ती त्यांना दिली. कोणाला? पौलस्त्य ऋषीला. बघा आता ती कोण होती, राक्षसी. आणि तिनं काय केलं, त्या पौलस्त्य ऋषीकडे दिवसा भोग मागितला. अरे म्हण दिवसा भोग मागितला, दिवसा झालेली उत्पत्ती कशी होईल, चौथ्या दिवशी किंवा दिवसा ही तमोगुणी राक्षसी होईल. आणि मग तो रावण जन्माला आला. मग दुसरा कोण आला, कुंभकर्ण आला. आणि मग तिनं विनंती केली, एखादा तरी मला सात्विक मुलगा द्या. आणि मग हा बिभीषण जन्माला आला. रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण असे 3 मुलगा कोणाचे. तो कोण होता, ब्राह्मण. ही कोण होती, राक्षसी. आणि मग हे संकृत पैदास. आणि म्हणून रावण कोण होता, तत्ववेता होता, वेद जाणणारा होता. पण त्याच्या काय होता, अहंकार. आणि मला सांगायचा विषय का फुकटचं धन ज्या वेळेला मिळतं ना, फुकटच्या धनाच्या श्रीमंताच्या पोरांना काय असतो, अहंकार असतो. काय श्रीमंताच्या पोरांना काय असतो, अहंकार असतो, मीपणा असतो. कारण ते काय असतं, फुकटचं असतं ना. आणि मग ते फुकटचं धन असल्यामुळं त्या रावणाला काय केला, अहंकार वाढला. आणि स्वतः कष्ट केलं ना, त्याला अहंकार नाही राहत. आजही बी श्रीमंताच्या पोरांच्या अंगात काय, मीपणा आहे. आणि मग त्याने सीता चोरून आणली. सीता शुद्धीला कोण, शूर्पणखाचं नाक कापलं. आणि शूर्पणखाचं नाक कापल्यानंतर मग सीता आणली. आणि रावण आपला सीताला कुठं ठेवलं होतं, 6 महिने अशोकवनामध्ये. आणि मग लंका आला कोण, मारुती. आणि ती लंका जाळून टाकली. बघा अहंकारामुळं रावणाची लंका जळाली. आणि कृष्णाचा भाऊ कोण, बलराम दादा, त्याची कुठं गेली, पाण्यात बुडाली. म्हणून एकाची जळाली, एकाची पाण्यात बुडाली. म्हणून अहंकार ठेवू नका, मीपणा ठेवू नका. नम्रता, लीनता, दया, क्षमा, शांती तेथे भगवंताची वस्ती. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये काय, जगा आणि जगू द्या. मी जगल आणि त्याला जगल. म्हणून आपली भारतीय संस्कृती उभी करा. अहंकार ठेवू नका, मुलाबाळांना वळण लावा. म्हणून हा खेळचा भैरोबा जो आहे, हा भैरोबा काय करतो, आपल्याला चांगलं वळण यायला शिकवतो. म्हणून इथं आलं का चांगले विचार घ्या, आपल्या देवारात त्याची पूजा करा. आणि त्यांनी काय केलं, आईबापाची सेवा केली, त्याची सेवा करा. जय भैरवनाथ महाराज की जय.